माझ्यासोबत काही तरुण आहे, त्यांच्याशी आपण बातचीत करूयात. सध्या निवडणूक सुरू आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची. तुम्ही सुद्धा आता मैदानात उतरलेला आहात, काय तर आमच्या युवा पिढीचं म्हणणं असं आहे की आपल्या आहेत ना पिंपरी चिंचवड मधले बरेचसे उद्योग नागपूरला गेलेत, काही गुजरातला गेलेले. आमचं म्हणणं आहे की ते इथेच राहावं, रोजगार चांगला मिळावा मुलांसाठी. त्यासाठी आमचे प्रयत्न आहेत पंचवार्षिक मध्ये बाबा काही ना काहीतरी व्हावा, याची आमची अपेक्षा आहे. तुमच्या गळ्यामध्ये राष्ट्रवादीचा गमछा आहे, कशा पद्धतीचं वातावरण आहे प्रभाग क्रमांक 2 मध्ये राष्ट्रवादीचं हे वातावरण जोरात आहे. हा, सगळ्यांची इच्छा अशी आहे की पिंपरी चिंचवड मध्ये पुन्हा एकदा आहे ना राष्ट्रवादी सत्ता यावा. इतर काही तरुण आहे, त्यांच्याशी बोलूयात. दादा, कशा पद्धतीचं वातावरण आहे, काय सांग? वातावरण एकदम जोरात आहे, प्रचार पण एकदम जोरात सुरू आहे. आपल्याला विकासाची कामं करायची ते, पुढे कामं करत राहायची ते, म्हणून आपण राष्ट्रवादी पक्षात आलेलो आहे आणि असेच कामं आपण करत राहू दादांच्या संख्येने. कोणत्या मुद्द्यांवरती निवडणूक लढवली जाऊ शकते? कोणते मुद्दे प्रामुख्यानं या निवडणुकीच्या निमित्तानं जास्त चर्चेले जाऊ शकतात, काय वाटतं? ट्रॅफिकचा एक मुद्दा आहे. म्हणजे आज आम्ही युवक आहे, आम्ही बघतो आम्हाला घरातून निघालं तरी कुठं पण जायला आहे ना तासभर 2 तासभर लागतात आपल्याच प्रभागात. म्हणून ह्या मुद्द्यासाठी आपण उपोषणही केलं होतं, रुपालीताईंनी उपोषण केलं होतं, ते एकदम सक्सेसफुल ठरलं आहे. ते पण दादांच्या नेतृत्वाखाली एकदम सक्सेसफुल ठरलं होतं. वातावरण एकदम मस्त आहे आणि ही निवडणूक ही विकासाच्या मुद्दे होती, ही 100%. लोक फक्त विकासालाच मत देणार आहे, हे पण 100%. आणि रुपालीताईंचं काम एकदम व्यवस्थित आहे. 2 उपोषणं झाली किंवा प्रत्येक ठिकाणी तुमच्या रस्त्याच्या संदर्भात खड्ड्याचं उपोषण झालं एकदम व्यवस्थित. त्याच्यामुळं रुपालीताईंचं नाव सध्या जोरात आहे आणि ह्यावेळेस 100% निवडून येणार हे खात्री पद्धतीने. किती उमेदवार तुमचे प्रभाग क्रमांक 4 मध्ये उभे आहेत आणि कोणत्या कोणत्या वार्ड मधून आहेत, काय सांग? आता आमचे इथे 4 हे, पण आता ठीक आहे, बघू पॅनल कसा होतोय, अजय दादा कसे पॅनल तिकीट देतात त्याच्यावर आता डिपेंड होणार आहे.